एका गावात एक माठवाला राहत होता. दररोज सकाळी तो 2 माठांमध्ये पाणी भरून लांबच्या घरापर्यंत चालत जात असे. पहिला माठ पूर्ण परिपूर्ण, एकही भेग नाही. पण दुसऱ्या माठात एक छोटीशी भेग होती आणि त्या भेगेतून दररोज अर्ध पाणी रस्त्यातच गळून जायचं. हळूहळू तो माठ स्वतःलाच दोष देऊ लागला. त्याला वाटत होतं, मी अपूर्ण आहे, माझ्यामुळे माझा मालक रोज अडचणीत येतो. एके दिवशी त्याने हिंमत करून माठवाल्याला विचारलं, मला माफ कर, मी पूर्ण नाही. दररोज पाणी गळतं आणि तुझं काम वाढत जातं. माठवाला हसला. त्याने प्रेमाने माठ उचलला आणि म्हणला, अरे, आज घरी जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला नीट पहा. दोघं चालू लागले. माठ आश्चर्याने थांबला. रस्त्याच्या एका बाजूला गुलाबी, पिवळी, निळी अशी सुंदर फुलं उमललेली होती. ती दुसऱ्या बाजूला नव्हती. माठवाल्याने हसून सांगितलं, ही फुलं तूच वाढवलीत. तुझ्या गळणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता सुंदर झाला. तुझ्या अपूर्णतेतही एक सुंदरता आहे आणि तुझ्या कमतरतेमुळेच दुसऱ्यांना आनंद मिळतो. आपल्या कमतरता अनेकदा दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरतात. कधी कधी आपण अपूर्ण आहोत असं वाटतं, पण त्या अपूर्णतेतूनच इतरांच्या आयुष्यात सुंदरता निर्माण होत असते. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला असं कोणी दिसलं ज्याला स्वतःवरच विश्वास कमी आहे, ज्याला वाटतं की मी काहीच नाही करू शकत, त्यांना ही गोष्ट नक्की सांगा. दुसऱ्यांची चुका काढण्याऐवजी त्यांच्या गुणांवर प्रकाश टाका, कारण एखाद्याच्या छोट्या गुणावर दिलेला प्रकाश त्यांच्या संपूर्ण आयुष्यात उजेड भरू शकतो.